नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा मंजुश्री ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। बघा कसा मस्त दिसतो शेजवान फ्राईड राईस आणि अगदी झटपट तयार होतो फक्त 10 मिनिटांमध्ये। त्याचप्रमाणे स्मोकी फ्लेवरसुद्धा अगदी बाहेरच्यासारखा, टेस्टसुद्धा बाहेरच्यासारखी। फक्त एकच पदार्थ बाहेरचा वापरायचा आणि झटपट तयार होणारा शेजवान फ्राईड राईस घरच्या घरी तयार। चला तर मग सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले मी ते जो आहे तो कांदा एक चिरून घेणार आहे, उभा स्लाइस करून घेते। त्यानंतर आपल्याला एक हिरवी मिरचीसुद्धा लागणार, तीसुद्धा मी उभी कट करून घेते। बारीक चिरून नाही घ्यायची, नाहीतर ती दाताखाली आली तर तिखट लागू शकते। जर उभी अशी टाकली आपण चिरून ते ती अगदी काढून ठेवता येते। त्यानंतर आपण थोडी पत्तागोबीला सुद्धा पतले पतले स्लाइस करून घेतलेले आहे, तीसुद्धा छान लागते। शिमला मिरची असेल तर आवर्जून टाका, त्याचप्रमाणे थोडंसं वाटाणे असतील तरीसुद्धा टाकलं तरी चालतील। तर इथे पत्तागोबीला जो आहे ते मी थोडंसं उग्र वास असतो त्यामुळे पाण्यातून काढून घेते, थोडासा त्याचा उग्रपणा कमी होऊन जातो। त्यानंतर आपण इथे जो भात आहे तो ताटामध्ये काढून घेऊया आणि मोकळा करून घेऊया। तर इथे सिक्रेट जो मसाला आहे तो म्हणजे इथे आपण फ्रेंच फ्राईड मसाला वापरणार आहोत, तो अगदी कुठल्याही शॉपमध्ये सहज मिळून जाईल, किराणा शॉपमध्ये। तर तो मी पूर्ण भातावर मिक्स करून घेते आहे आणि भाताला व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे तो मसाला संपूर्ण भाताला व्यवस्थित लागतो। त्यामुळे टेस्ट तर छान लागतेच, अगदी बाहेरसारखीच। आता त्याला स्मोकी फ्लेवर कसा आणायचा हे सुद्धा पाहूया। तर इथे संपूर्ण भाताला छान मसाला व्यवस्थित लागलेला आहे। त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवूया आणि छान गरम झालं अगदी कडकडीत का लगेच त्यामध्ये आपल्याला डायरेक्ट कांदा टाकायचा आहे। इथे आपल्याला जिरं मोहरी काहीच वापरायचं नाही। आणि इथे पाहू शकता महत्त्वाची टिप म्हणजे आपण कांदा भाजताना किंवा आता पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम मोठी ठेवायची आहे, बारीक करायची नाही। हेच स्मोकी फ्लेवर होण्याचं महत्त्वाचं कारण आहे त्यांचं। त्यानंतर आपण एक हिरवी मिरची जी आहे तीसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेतली, थोडी परतून घेतल्यानंतर लगेच आपण त्यामध्ये जे आहे ते पत्तागोबीसुद्धा टाकून घेऊया आणि हलकं त्याचा क्रंचीनेस तसाच ठेवायचा, थोडंसं परतून घ्यायचं म्हणजे त्याचा थोडासा कच्चेपणा गेला पाहिजे। तर इथे माझ्याकडे थोडीशी कांद्याची पातसुद्धा होती, तीसुद्धा मी यामध्ये टाकून घेणार, तीसुद्धा चवीला मस्त लागते अगदी। तरी ते पाहू शकता तुम्ही, फक्त ट्रान्सपरंट झाले आहे गोबी किंवा कांदा दोन्ही पण। तर त्यामुळे अशाच प्रकारे हे करून घ्या, भाजून घ्या। तर नंतर त्यामध्ये जे आहे ते आपण थोडंसं जे आहे ते अद्रक किसून टाकणार आहोत। तर इथे मी लसूण नाही टाकलेला आहे, कारण दाताखाली कधी आला तर मुलं खात नाहीत, त्यामुळे फक्त मी अद्रक थोडंसं किसून टाकते, पण त्याने टेस्ट अगदी भारी लागते, त्यामुळे ते अजिबात स्किप करू नका। तर इथे पाहू शकता तुम्ही, जर बाहेरचा एक मसाला जर सोडला तर पूर्ण घरच्या साहित्यामध्ये अगदी परफेक्ट फ्राईड राईस तयार आहे। तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि तुमची रेसिपी कशी झाली कळवायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।